बरं का प्रमाणपत्र पण व्हॅलिडिटी आत्तापर्यंत आज तारीख किती 2 तुम्ही आत्ता इथून गेले नाही का आदेश काढा आत्तापर्यंतच्या व्हॅलिडिटीला वर्ष झाले लोक रोखून धरल्यात 25,000 रुपये दिले की 1 मिनिटात व्हॅलिडिटी देतोय याचा अर्थ खोटी आहे का नाही तो दाटून म्हणतो तांत्रिक अडचणी तेवढा मात्र एक निर्णय करा व्हॅलिडिटी ताबडतोब द्या व्हॅलिडिटीच्या देण्यासंदर्भात आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय बरोबर आहे त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास सहन होतो मानसिक त्रास होतो म्हणून आम्ही आता उपसमितीने असं ठरवलं आहे की आता त्या समितीला एक क्वाशी ज्युडिशियल पॉवर दिले आहेत न्यायिक अधिकार दिलेले आहेत तरी आम्ही आता काही स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या की तरी प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन या संदर्भात जेवढे दाखले आलेले आहेत ते ताबडतोब निकाली काढावेत म्हणजे त्या जात पडताळी समितीकडे ते पडून राहणार नाही ते लोकांची हेळसांड होणार नाही अशा प्रकारचा मी आता प्रस्तावित केलेला आहे आमचं तळतळीनं म्हणणं आहे एक पोरगा गरिबाचं MBBSला राजेसाहेब लागलं 8 महिने झालं व्हॅलिडिटी टाकलेलं त्यांनी ॲडमिशन घेतलं गुवाहाटीला म्हणजे नंबर लागला बाप नाही आहे आई होती रडत रडत अंतरवालीला आले त्यांनी सांगितलं रुपयाने पोराचा टॉपच्या कॉलेजला नंबर लागला व्हॅलिडिटी द्यायनात 18,000 रुपये जर दिले तर लगेच देत होता ते जुळवावर घर पण नाही ऐकायला कुठून द्यायचं संजय शिरसाट साहेबांनी फोन केला आत्ता व्हॅलिडिटी दी काही अडचण असेल तर मला सांग अडचण नाही म्हणे साहेब फक्त 18,000 रुपयासाठी त्या पोराच्या आयुष्याचं वाटवलं जातं कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ॲडमिशन रद्द झालं ही सत्य परिस्थिती म्हणून आत्तापर्यंतच्या म्हणतो मी आत्तापर्यंतच्या ज्या व्हॅलिडिटी टाकल्यात त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीनं यापूर्वी जिल्हा स्तरावर जे जात पडताळणी समितीकडे मनुष्यबळ नव्हतं आता मागच्या 1 महिन्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सगळ्या 29 जिल्ह्यामध्ये ॲडिशनल कलेक्टरांचे अधिकारी आपण तिथं अध्यक्ष करून टाकले म्हणजे पूर्ण आता मनुष्यबळ दिलेलं आहे आपण आणि त्यामुळे आता त्याला गती येईल आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धतीने सूचना देण्यात येतील असं मी म्हणतो तुम्हाला आता पूर्वी तसं नव्हतं मग काही महिने काही वर्षांमध्ये ते राहून गेलं होतं आता ती कार्यवाही झालेली आहे याच्याबरोबर वंशावळ समिती गठीत नाही आहे ती गठीत करा हां आणि शिंदे समितीला ऑफिस पण द्या त्याला ऑफिस पण नाही काम नाही करतायत तालुका स्तराच्या दिली कधी आत्ता का हा आत्ता दिली कारण ते लय हाल होते ते वंशावळ समिती चांगलं आहे तालुका स्तरावरती आणि विखे साहेब आपण शिंदे समितीला ऑफिस एक वंशावळ समिती तालुका स्तरावरती हे देणं आवश्यक आहे चांगलं झालं चांगलं झालं आणि शिंदे समितीला कायम नोंदी शोधायच्या सांगा तिला बंद ठेवू नका हां ती सुरू ठेवा काय होतं हां आणि विखे साहेब हे मुद्दे लय महत्त्वाचे आहेत बरं का बैठक होऊन गेली लेकर गरिबाच्या लांबून मुंबईपर्यंत येतात हे काय मजा करायला नाही आले वेदना घेऊन आले त्याच्यासाठी मोडी लिपी फारसी आणि उर्दू याचे अभ्यासक खूप कमी आहेत शासनाकडे ते मात्र घ्या तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा आमच्याकडं जवळपास 250 ते 300 आम्ही तयार केले आम्ही देतो म्हणजे मोडी लिपी किंवा जी उर्दू लिपी जी आहे ना ते जाणणारे लोक आपण द्या आपण त्यांना मानधन शासन देईल त्यांना आपण घेऊ ताबडतो मानधनावर घेऊ म्हणजे मग कार्यवाही करता येईल आपल्याला ती आमची जबाबदारी मानधन देण्याची मानधन नको आम्हाला फुकट करतो आम्ही फक्त घ्या तुम्ही आम्हाला आमचं फेसबुक पडलं इथं तुम्हाला काय सांगावं ह्या नोंदीसाठी त्यासाठी पैशाचं काय करायचं आहे आमच्याकडं एक धाराशिवला असा आहे वकील रितापुरे नाव आहे त्याने 100 मोडी लिपी तयार केलेत आणि कोणकडं खर्चेल पैसे देत होते सापडे म्हणतोय जाऊ पदरून तुमचे पैसे काय घ्यावा तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा हे मोडी लिपी तू कुठल्या राज्यातल्या जिल्ह्यात जाय
आणि नोंदी शोध एवढाच अधिकार द्या. पैसे नको. पैशाने फेसकुट पडलं आमचं, तुम्हाला काय करायचं? आम्ही आमचं वावर गोवर राहिलं गुंठाभर, तुम्हाला काय करायचं? नाही सापडून दिलं मग बा. फक्त मोडीने घ्या ना, अधिकार द्या त्याला. आता मुद्दे संपले, आता मेन राहिले मुद्दे. आपण त्यांना म्हणलो तो मराठा आणि कुणबी एक हे ह्यो काढा, 58 लाख नोंदीचा आधार आहे. त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या. तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे JR काढायसाठी किचकट नसून द्या, आपल्याला सगळं कळत आहे. पण डोक्यात घे जायचं, पुढं चला जायचं. काहीच नव्हतं 75 वर्ष. मग काय केलं? मी म्हणलं बाबा महिना नाही 1.5 महिना घे, पण JR काढा मराठा आणि कुणबी एक ह्याचा. विखे साहेब बरोबर का? तर विखे साहेबाचं आणखीन थोडंसं त्यांचा हातलंय जड दिसतोय मला वाटतं विखे साहेबाचा. ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा. तर बरं 2 महिने जाऊ द्या. काय करता आता, एखाद बार हुशार माणसात लय अवघड असतं बाबा, ते डोकं लावूनच बाण टाकीत असते. त्याच्यामुळं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कारण शिंदे समितीने विखे साहेबाचं नाव सांगितलं आपल्याला, 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक आहे, देऊ. राहिली सगळ्या सोयरेच, त्याची छाननीच व्हायना आणखी. छाननी, हा हरकती आलेल्या आहेत ना, त्याची छाननी व्हायला. त्याच्यासाठी किती दिवस मागितले? 8 लाख हरकती आले. त्यासाठी किती त्याला वेळ लागणार आहे थोडा. 8 लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. राहिलेत फक्त 2 मुद्दे. तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो, मी आहे तोवर तुम्हाला डंक नाही. तुम्ही पोरं समजून घ्या. खातानं माणसानं मराठ्यांनी छत्रपती शिवरायाच्या विचाराप्रमाणे चालायचं. तुम्ही थोडा घास जर खाल्ला तर पोट भरत चलन, थोडा 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 खाल्ला. तुम्ही एकदा जर वंजळभर खाल्ला तर नळ्यात गुंतण्याची दाट शक्यता असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं. पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापला तर खरा. छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळू तर दिलं नाही, कापून तर माघारी आले, बिगर कापल्याचा माघारी आले नाही. थोडंसं डोक्याने चलू. हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. 2 गॅजेटियरची ती अंमलबजावणी करून बाकीच्या 6 मागण्याची अंमलबजावणी करायलेत. सगळ्यांचा JR काढून. विखे साहेब JR काढायलेत ना सगळ्याचा? सामान साहेब, हा, सगळ्याचा JR काढायले. आता लगेच आपण हा म्हणलं की म्हणले ना ते लगेच ना, आणि आम्ही गेल्यावर नाही, मग मी नसतो जात. आपली मान्यता असल्याचं करता येत नाही. आपली मान्यता मग राज्यपाल, आपल्या मान्यतेशिवाय राज्यपाल पुढे जायला तयार नाही. हा, माझ्या म्हणण्यानुसार नाही तर मग आम्ही हा म्हणतो ना. थोडं वाचते नाही, घंटाभर तर वेळ देतात ना आम्हाला, घंटाभर. हा, पण लयच पटापट असतो. इतकं सोपं आहे की मग आपण फेस पाडील, मग 5 दिवस उपोषणला बसू. डिजिटल असल्यामुळे लगेच ऑनलाईन सही जातील, सही येते, जावं लागेल. आयला तुम्ही आमच्या असून आमच्या हाल करता राव. मग इतकं पटापट होतं म्हणल्यावर मला 5 दिवस बसून मग परत तुम्हाला काय सांगू. आता मुतायला लागलं तर आग व्हायला लागली वा मुतायला बी. काय उंबले राव, मी एकटा सापडावं होतं मला सगळ्याला. असं आहे, मी जरांगे पाटलांच्या माध्यमातून एवढं सांगतो साहेब, हे तर आम्ही करतोच आहे, परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती. गेले 50 वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांच्या मागे लागून त्यांनीसुद्धा त्याला तात्काळ होकार दिला. आपण ते मदतमास खिदमतमासच्या जवळजवळ 1.5 लाख हेक्टरच्या पुढे जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर परत केल्या, करून दिल्या आपण मागच्या काही महिन्यामध्ये. आज धाराशिव शहर सगळं क्लास 2 होतं, ते आता क्लास 1 झालं आणि विनामूल्य केला तो जवळजवळ. कमी यायचे 25%, 50% लागत होतं, 5% काहीतरी केलं पण 4%. म्हणजे धाराशिव आहे, नांदेड आहे, मग बीड आहे, या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांचा त्याचा फार उपयोग झाला. म्हणजे त्यामुळं आपली भूमिका ती सकारात्मक आहे. पण असं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडतायत
त्याला मी ते सुद्धा तीच भूमिका आमची आपल्या दृष्टीने त्या पोटतिडकीनं आपण हा सगळा प्रश्न हातात घेतलेला आहे याची जाणीव आम्हाला आहे शासनाला. म्हणून तर आम्ही त्या 4-5 दिवस कायद्याच्या सगळ्या बाबी तपासून मग आम्ही आपल्याकडे आलेलो आहे. फक्त शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा. हे झालंय, आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका. आणि दुसरं, याच्यात कोणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारने, लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. मान्य? मान्य. आता पोरावं ऐका, हैदराबादच्या गॅझेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायले. मान्य आहे का पोरावं? तासभरात ते आपल्याला JR द्यायले. दुसरा मुद्दा ऐका आता, दुसरा मुद्दा, थांबा ना. आधी ऐका सगळ्या मागण्या, सगळ्या मागण्या ऐका. भाव चढवून करू नको. काय म्हणणार तू? काय काय चौकशी? तू काय बधीर झालेला आहे का? काय तुला आरक्षणाच देणं घेणं? काय चौकशी?